किती मोठ्या प्रमाणात निधी आपल्या महाराष्ट्राला मिळाला। आता या ठिकाणी आपल्याला कल्पना आहे, विस्तारित म्हैसाळ असेल 1930 कोटी रुपये, विस्तारित टेंबू असेल 7000 कोटी रुपये। या ठिकाणी खऱ्या अर्थानं ज्या भागाला दुष्काळी भाग म्हणून सांगण्यात आलं होतं त्या भागामध्ये मोदीजींच्या नेतृत्वात पाणी पोचवण्याचं काम आम्ही केलं। आणि आमचं स्वप्न आहे सांगली असेल, सातारा असेल, सोलापूर असेल, या भागामध्ये आम्ही इतके वेगवेगळे प्रकल्प हातामध्ये घेतो की या तिन्ही जिल्ह्यातला जो दुष्काळी भाग आहे हा दुष्काळ इतिहास ठरवून प्रत्येक शेतकऱ्याला पाणी मिळालं पाहिजे या दृष्टीने या ठिकाणी काम चाललेलं आहे। हजारो कोटी रुपये हे दिलेले आहेत आणि यापुढे देखील आम्ही देणार आहोत। एवढंच नाही तर आपण पाहतो अलीकडच्या काळात दरवर्षी पूर येतो, सांगली आणि कोल्हापूरला पुराचा फटका पडतो, शहरामध्ये पुराचा फटका पडतो। आम्ही निर्णय केला की हे जे पुराचं पाणी आहे हे जर डायव्हर्ट करता आलं तर दुष्काळी भागामध्ये पाणी आपल्याला देता येईल। आणि म्हणून फ्लड डायव्हर्शनचा प्रोजेक्ट आपण तयार केला 4000 कोटी रुपयाचा आणि आज त्या प्रोजेक्टला वर्ल्ड बँकेने तत्वता मान्यता देखील दिली। आणि येत्या काळामध्ये तो प्रोजेक्ट केल्यानंतर एकीकडे सांगली सारखं आमचं शहर, कोल्हापूर सारखं आमचं शहर हे त्या ठिकाणी पुरापासून मुक्त होईल आणि दुसरीकडे पुराचं पाणी देखील जे वाहून जातं, जे कोणाच्याच कामात येत नाही, ते आमच्या दुष्काळी भागामध्ये त्या ठिकाणी तलाव भरून ठेवण्याकरता, धरणं भरून ठेवण्याकरता कामी येईल। अशा प्रकारचं काम हे खऱ्या अर्थानं आपल्या सरकारने केलं।